आम्ही जस्ट क्रूजमध्ये चेक इन केलं आहे. तर इथून आता क्रूजनी एक दीड तास लागतो आम्हाला हॅवलॉकला जायला. सो तिथे गेल्यानंतर आपण बघूया काय काय एन्जॉय करणार आहोत, ते आम्ही करणार आहोत. सो त्याचा व्हिडिओ आम्ही तुम्हाला नक्की दाखवू. सो स्टे ट्यून्ड. बाय. आम्ही आता इथे उतरलेलो आहोत आणि या निळ्या निळ्या पाण्यामध्ये आय थिंक आमच्या नशिबात ह्या इयरला फक्त निळं निळं पाणीच आहे. हे बघा किती सुंदर असं निळं पाणी आहे, नाही का? हो. सो आम्हाला क्रूजने इथे सोडलं आहे. पोर्ट ब्लेअरला आम्ही काल स्टेसाठी होतो अँड देन आम्ही इथे आलो आहोत ह्याच्यासाठी स्वराज द्वीपला, अंदमानला. तुम्ही बघू शकता पाणी इतकं निळं आहे, म्हणजे मे बी तुम्हाला व्हिडिओत दिसतंय नाही दिसतंय आय डोंट नो, बट ॲक्च्युली खूप निळं आहे. सी. आणि हे आहे आयलँड, छोटूसं आयलँड. आम्ही सकाळी 10 वाजताच स्वराज द्वीपला पोचलो होतो आणि आमचं रूमचं चेक इन पण 11 वाजताचं होतं आणि स्कुबा डायव्हिंग पण 12 वाजता बंद होतं. सो आम्ही डायरेक्ट इथे उतरल्यानंतर स्कुबा डायव्हिंगलाच निघालो. स्कुबा डायव्हिंग करून झाल्यानंतर आम्ही इव्हनिंगसाठी आलेलो राधानगर बीचला. इथे सर्व कपल फोटोज काढण्यात खूपच बिझी होते. आम्हीसुद्धा थोडेफार कपल पिक्स इथे काढले आणि त्याच्यानंतर आम्ही निघालो. इथे जवळच मार्केट आहे, ते मार्केट बघण्यासाठी. सो तुम्ही बघू शकता इथे खूपच छान असं कलेक्शन आहे, जे बीच वेअर बोलतो ते कलेक्शन आहे. आणि खाण्यासाठी म्हटलं तर इथे सगळे फ्रूट्सचं जास्तच क्रेज आहे लोकांना, फ्रूट्स खाण्याचं. बसलो आहोत, म्हणजे इथे ही बीच प्रॉपर्टी आहे. आम्ही जिथे हॅवलॉक आयलँडला आलो आहे, आम्ही तिथे बीच प्रॉपर्टी बुक केली आहे. म्हणजे त्यांचा पर्सनल बीच आहे. तर असं मस्त असा वारा वाहतो आहे आणि आम्ही मस्त पाण्यावर बसलो, असे झोके खात शांत बसलो. आत्ता आम्ही जस्ट राधानगर बीचला जाऊन आलो. तिथे सनसेटचं फोटोशूट होतं. स्वतः जस्ट आम्ही तिथून फोटोशूट करून आलो आहे. सो गाईज, आम्ही आलेलो आहोत इथे थोडेसे कॅफेज ऑप्शन्स ट्राय करायला. इथे जवळच कॅफेचे ऑप्शन्स आहेत, सो आम्ही ते ट्राय करतो आहे, त्यामुळे तुम्हाला दाखवते. सो इथे आम्ही मॅगी मागवलेले. मॅगी खाऊन झाल्यानंतर आम्ही विचार केला थोडं समुद्राच्या किनारी रात्री बसूया आणि आम्ही इथे समुद्राच्या किनारी बसलो आहोत. अशा प्रकारे आजचा दिवस आमचा पूर्ण झालेला आहे. चमचमत्या तारांच्या खाली आणि समुद्रांच्या लाटांचा सहवास असं म्हणू शकतो आपण. ह्याच्यासोबत आजचा दिवस संपलेला आहे. भेटू आपण पुढच्या दिवशी.
आजचा दिवस सुरू झालेला आहे आणि आम्ही इथे आलो आहोत एलिफंटा बीचला जाण्यासाठी. आम्ही बोटीमध्ये बसणार आहोत, बसलो आता, आणि इथून आमचा प्रवास सुरू होणार आहे एलिफंटा बीचवर. सो भेटू आपण एलिफंटा बीचवर. परत हात जातोय तिकडे. म्हणजेच इथे ॲक्च्युली आम्हाला आज ज्या टूर्स थ्रू आम्ही आलो आहोत त्याने आम्हाला सांगितलं की ते एलिफंटा बीच म्हणून आहे. सो आम्ही एलिफंटा बीचला आलेलो आहोत आणि आम्ही तुम्हाला आता दाखवू की हे बीच कसं दिसतं आहे आणि कसं आहे इथलं पूर्ण नेचर. इथे खूप साऱ्या झाडं आहेत आणि खूप सुंदर असा बीच आहे आणि खूप साऱ्या वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीज चालू आहेत. आम्ही तुम्हाला दाखवतो. सो काहीच तुम्ही बघू शकता इथे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी चालू आहेत. ह्या साईडला पण तुम्ही बघा इथे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी चालू आहेत. आणि ह्या साईडला तुम्ही जर बघाल या साईडला जी झाडं वगैरे सगळे दिसत आहेत. इथपासून सगळा बॅक साईडला फॉरेस्ट एरिया आहे जिथे पब्लिकला अलाउड नाही आहे. आणि ॲक्च्युली ह्या बीचवर कोणी राहत पण नाहीत. इथे फक्त जस्ट स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आणि शॉप्स वगैरे आहेत इथे फक्त नॉर्मल फूड. बाकी अदरवाईज या बीचवर कोणी राहत वगैरे नाहीत. सो फक्त ॲक्टिव्हिटीजसाठीच म्हणून या बीचवर फक्त या येतात. सो गाईज तुम्ही बघू शकता. ऐ ऐ ऐ इधर खो गए तुम. सो आम्ही आज काय स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी करत नाही आहोत बिकॉज आम्ही काल स्कुबा डायव्हिंग केलं आहे. आम्हाला बस झालं ते. आम्हाला नाही गाईज, मला सुयोगला स्कुबा डायव्हिंग बस नाही झालंय म्हणजे विचारूच नका. त्याचा एक्सपिरियन्स कसा होता त्याचा आम्ही वेगळा ब्लॉग बनवणारच आहे. त्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघालच की सुयोगचा एक्सपिरियन्स कसा होता आणि माझा एक्सपिरियन्स कसा होता. सो आय होप तुम्हाला ते सर्व आवडेल. नक्की आमचा पूर्ण व्हिडिओ बघा. सो इथे पॅराग्लायडिंग, स्कुबा, सी वॉक, खूप सारे वॉटर स्पोर्ट्स आहेत इथे. पण आम्ही आज काय करत नाही. ते स्नॉर्कलिंग फ्री होतं आम्हाला पण ते पण आम्ही नाही करतो. कॉम्प्लिमेंटरी होतं. मी आता पाण्यामध्ये जाणार. हां बस झालं बिकॉज मी 3 दिवस झाले नुसतं पाणीच बघतोय. आणि 1 वीक आधी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल आम्ही लक्षद्वीपला गेलो होतो. सो तिथे पण आम्ही पाणी बघून कंटाळलो आहे. सो आता बस तर असं वाटतं मी घरी जाऊन आता 4 दिवस आंघोळ नाही करणार आहे. सुयोग तर नाही करत. सो गाईज आम्ही इथे बसलो आहोत तुमच्याशी गप्पा मारण्यासाठी आणि आम्हाला वाटलं की हे खूपच छान असं नैसर्गिक निसर्गाचं बोलतात ना की नॉर्मल असं बघूच नाही शकत ॲक्च्युली. इथे एवढं ऊन आहे ना की त्या उन्हामुळे ना आपल्याला काही दिसत नाही समोरचं आणि त्याच्यामुळे मग म्हणजे ना फोटोज त्यांनी काढायला तुम्हाला गॉगलशिवाय काहीच ऑप्शन नाही. गॉगल घालूनच काढायचं आहे. आणि इथे सन टॅन नाही सन बर्न होतं म्हणजे इतकं ऊन आहे की आम्ही डिसेंबरमध्ये आलो तरी पण आम्हाला इतकं गरम होतं आहे. आणि ते लोक म्हणजे माझे त्या लोकांनी सांगितलं की म्हणजे ही जस्ट स्टार्ट आहे त्यांची. एक्झॅक्टली. ते बोलतात की फेब्रुवारी मार्चमध्ये तर ह्याच्यापेक्षा खूप बेकार जास्त ऊन असतं. हां म्हणजे त्यांनी असं सांगितलं की इथं फक्त खूप सुरुवात आहे म्हणजे इथं काहीच गरमी नाही आहे डिसेंबरमध्ये. जानेवारी फेब्रुवारी मार्चपर्यंत बोलतात ते एवढं ऊन म्हणजे प्रचंड ऊन येतं आणि त्याच्यामुळे आपल्याला एवढी गरमी होते. बट लकीली आम्ही आमच्या ॲनिव्हर्सरीसाठी आलेलो आहोत. ॲनिव्हर्सरी आमची ॲनिव्हर्सरी डिसेंबरमध्ये आमची फर्स्ट ॲनिव्हर्सरी आहे. सो त्या ॲनिव्हर्सरीसाठी आम्ही आलेलो आहोत अंदमानला. आणि ॲक्च्युली मी कन्फ्यूज आहे हे अंदमान आहे की हे अंदमान आहे. बट आय डोंट नो. आय थिंक सो अंदमान. सो मी तरी अंदमानच बोलते. आणि
मी पण कन्फ्यूज आहे, ही ऍक्टिंग आहे की ओव्हर ऍक्टिंग आहे. नाही, तुला तर माहिती आहे मी ऑलवेज अशीच आहे. मी काही ऍक्च्युली आपण अंदमान बोलतो, पण मी काय काय पोलीस स्टेशनच्या हां. पण तिथे नाव नेम प्लेटवर लिहिलं होतं अंडमान. हां, सो मी अंडमान पण कन्फ्यूज झालो की नक्की अंदमान आहे की अंडमान आहे. अंडमान पण अंडमान काही असो, तुम्ही व्हिडिओजमध्ये तुम्ही व्ह्यूचा आनंद घ्या. ठीक आहे, सगळीकडे समुद्रच दिसतोय, पण जो व्ह्यू आहे तो आपल्याला म्हणजे आपण मुंबई किंवा पुण्यासारख्या शहरामध्ये राहतो तर आपल्याला तो व्ह्यू नाही बघता नाही येईल. मिळत. आपल्या मुंबईला पण समुद्र आहे, पण तसा व्ह्यू नाही आहे. सगळीकडे तुम्हाला उंच बिल्डिंग्स अँड ऑल सगळं तुम्हाला दिसत राहील. आणि एवढा सुंदर असा सुंदर नाही म्हणजे प्रत्येक गोष्ट सुंदरच बोलते, पण सुंदर असं नाही, शांती मिळते. थोडंसं शांत तुम्ही बसू शकता समुद्राच्या किनारी. आणि इथे कसं आहे, छोटे छोटे आयलँड आहेत. सो आम्ही आता ज्या आयलँडवर आलो तो एलिफंटा बीच. आता आम्ही जिथे उतरलो तो स्वराज द्वीप. सो असे इथे छोटे छोटे एक आयलँड आहेत. सो तुम्ही आमच्या व्हिडिओमध्ये आम्ही जेव्हा त्या बोटनी आलो त्या तेव्हा बोटनी येताना पण तुम्हाला खूप सारे व्हिडिओमध्ये दिसतील तुम्हाला. छोटे छोटे आयलँड आहेत, सगळीकडे घेऊन जाणं ते पॅकेजमध्ये नाही आहे, त्यांना पण शक्य नाही आहे. आणि आपल्याला So, 5 जे main दिवसासाठी, सो आम्ही आलो आहोत 5 दिवसासाठी. सो 5 नाईट सो इथे 6 छोटे डेज. छोटे आयलँड आहेत. तुम्ही तो जो बोटमधनं आम्ही येताना जो ब्लॉगमध्ये व्हिडिओ बघाल तर तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये छोटे छोटे आयलँड आहेत. सो सगळ्याच आयलँडवर घेऊन जाणं त्यांना शक्य नसतं. सो जे मेन आयलँड आहे तिथे कसं वॉटर स्पोर्ट्ससाठी हा एलिफंटा बीच फेमस आहे. सो इथे घेऊन येतात. सो तुम्ही बघू शकता की इथे आता मुंबई पुण्यामध्ये राहणाऱ्यांना पण समुद्र दिसतो, बट तिथला समुद्र आणि इथला समुद्र, बिकॉज तुम्हाला इथे बाजूला पूर्ण सगळं हिरवळ आणि छोटे छोटे आयलँड असं सर्व दिसणार. पण मुंबईमध्ये तुम्ही बघाल तर समुद्राच्या बाजूला तुम्हाला मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स वगैरे दिसेल. तर जो हा व्ह्यू आहे सो हा फक्त तुम्हाला इथेच मिळू शकतो. सो आणि खूप गर्दी आहे इथे, खूप गर्दी आहे. म्हणजे आम्ही एक्सपेक्ट नव्हतं केलं की एवढी गर्दी अंदमानला असेल. ऍक्च्युली आम्ही लक्षद्वीपला गेलेलो तेव्हा कसं तो स्पेसिफिकली जी लक्षद्वीपची जागा होती तिथे फक्त कॉर्डेलिया क्रूजवाल्यांना जिथे आम्ही त्या आगाती बीचला गेलो होतो तिथे फक्त कॉर्डेलिया क्रूज च्या गेस्टनाच अलाउड आहे. सो इथे तसं नाहीये. इथे ऑल क्राऊड आहे, त्याच्यामुळे थोडी जास्त गर्दी आहे. आहे. आणि डिसेंबर आहे ना, सो ह्यांनी सांगितलं की 15 डिसेंबर टू 15 जानेवारी हा पीक सीझन आहे. त्याच्यामुळे इथे खूप सारी गर्दी असते आणि त्याच्यामुळे मे बी असेल. आणि आमची ॲनिव्हर्सरी पण डिसेंबरमध्ये आहे. सो आमची फर्स्ट ॲनिव्हर्सरी आहे आणि त्यासाठी म्हणून आम्ही अंदमानला आलो आहोत सेलिब्रेट करायला. अजून आणि इथे गरमी खूप आहे. हां. आता तर जस्ट सुरुवात आहे गरमीची असं त्यांनी सांगितलं आम्हाला. फेब्रुवारी मार्च मध्ये तर खूप गरमी असते, याच्यापेक्षा खूप जास्त गरमी असते. ऍक्च्युली तुम्ही बघायला गेलं तर इथून चेन्नई, विशाखापट्टणम आणि कलकत्ता खूप जवळ आहे. ॲक्च्युली म्हणजे मला असं वाटतं की तिथला जो क्राऊड आहे ना, सो आम्ही आता आलेलो आहोत तिथे अंदमानला. तर आम्ही आता जे एलिफंटा बीच म्हणून जिथे आलो आहे सो तिथे जे शॉप्स आहेत तर इथे कोण राहत नाही, बरोबर. जसं सुयोगने ऑलरेडी तुम्हाला सांगितलं की इथे कोणी राहत नाही, ते पूर्ण जंगल आहे. आणि जे बीचेस आहेत ते फक्त वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटीजसाठी म्हणून त्यांनी केलेलं आहे. सो इथे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजसाठी स्पेशली आणलं जातं. सो इथे कोणी राहत नाही आणि त्याच्यामुळे पूर्ण बॅक साईडला जसं सुयोगने दाखवलं पूर्ण जंगल आहे आणि त्याच्यामुळे फॉरेस्ट एरिया आहे जो प्रोहॅबिटेड आहे पब्लिकसाठी. तिथे कोणी जाऊ नाही शकत, म्हणजे टुरिस्ट या गेस्टना अलाउड नाही आहे तिथे जाणं. तुम्ही फक्त बीचवर या, बीचवर बसा, एन्जॉय करा. आम्हाला फेरी येऊन आम्हाला सोडून गेली. आता ते 3 वाजता येणार, आम्हाला बोट घेऊन जाणार रिटर्न. आणि मग त्याच्यानंतर आम्ही आमच्या रिसॉर्टला जाईल. आणि रिसॉर्टला गेल्यावर तुम्हाला एक गोष्ट अशी सांगायची आहे आम्हाला की आम्ही जे रिसॉर्ट घेतलं आहे ते प्रायव्हेट बीच प्रॉपर्टी आहे. प्रायव्हेट बीच म्हणजे असं आहे. सो ते खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे आम्ही तिथे गेल्यावर तुम्हाला तेही टूर करू की कसं आहे तिथलं. सो तुम्हाला इफ तुम्ही इन फ्युचर कधी अंदमानला आला तर तुम्हाला हेल्प होईल की हॉटेल्स कसे आहेत किंवा रिसॉर्ट कसं आहे, कोणतं तुम्ही सिलेक्ट करू शकता किंवा डायरेक्ट तुम्ही टूर्स थ्रू पण जाऊ शकता. सो आम्ही पूर्ण आयटनरी त्याची आम्ही तुम्हाला सांगू आणि होपफुली तुम्हाला आवडेल ह्या सगळ्या गोष्टी. आणि जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असेल तर ते तुम्ही कमेंट्समध्ये डेफिनेटली आम्हाला विचारू शकता आणि आम्ही तुम्हाला सांगू नक्कीच त्याच्यावर. पार्ट 2 इथे संपलेला आहे आणि आता आपण भेटू पार्ट 3मध्ये अंदमानच्या अजून नवीन आयलँडसोबत. सो धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल. नक्कीच कमेंट करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका.